काल्पनिक 11 ह्या सेगमेंटमध्ये तुमचं परत स्वागत आहे. आपला ऑडियन्स फेवरेट सेगमेंट आहे, जिथे आपण खूप भांडतो, खूप मज्जा करतो. तर ह्यावेळेस कंडिशन काय आहे दिविज? ह्या वेळेला कंडिशन अशी आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी येणार, तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विनर्सची बेस्ट टीम आपण काढूया. हां, तर त्या असाईन कशा झाल्या टीम हे फक्त सांग. सिम्पल आहे. ॲज युजल आम्ही AIचा उपयोग केला. मराठीत पहिल्यांदाच पॉडकास्टमध्ये AI वापरून आम्ही टीम्स बनवल्या आहेत. पण ऍक्च्युली आम्हीच हे तिसऱ्यांदा करतोय. हो. पण तिसऱ्यांदा पहिल्यांदाच होत आहे. करेक्ट. बट द इयर्स मी मेन्शन केले आणि 3 होस्टची नावं टाकली आणि त्यांना AIला सांगितलं की एक इयर एका होस्टला दे. AI खूप जास्त चावटे असं कळलं, कारण दिविजला कोणता वर्ष मिळालंय? मला मिळालेला आहे 1998 म्हणजे प्री दिविज. 1 year एकच टुर्नामेंट तुझ्या आधी झाली. करेक्ट. ती तू कर. ती मला मिळाली आहे. ती मिळाली आहे. ओमकार, तुला कोणती मिळाली आहे? मला 2006 मिळाली आहे. 2006 ऑस्ट्रेलिया साईड. आणि मला खूप भारी, म्हणजे AI खूप भारी आहे. त्याने मला एक टीम नाही, मला 2 टीम्स दिलेले आहेत 2002. कारण टेक्निकली 2 विनर्स. सो मी 22 लोकांमधून सिलेक्ट करणार आहे. पण इन काय जस्ट टू गेट द बायस आउट ऑफ द वे, इंडिया नाही घ्यायची आणि श्रीलंका घ्यायची आहे ना आपण. हो. का नाही सांगतो. नाही, श्रीलंका घ्यायचं श्रीलंका ठरवलं. आता ते कारण पण चांगली टीम आहे ना जास्त. नाही, ते पण ठरवायचंय की पहिली मॅच का दुसरी मॅचचा 11 सेम नाहीये का? नाहीये. वा, कोणाला तरी सर्दी झाली वाटतं पहिल्या पावसात. हा. सो मी दुसरी मॅच घेतली, कारण फायनल ऑफ फायनल्स. आणि मग त्याच्यानंतर ICC ठरवलं नाही यार, दोघंच करा, मला खूप कंटाळा आला आता सेम गेम खेळून. सो लेट्स बिगिन. काल्पनिक 11. सो स्टार्टिंग विथ युअर फर्स्ट बॅट्समन आउट, स्ट्राईक जो घेतो तो. आय थिंक फेअर इनफ आहे की ऑस्ट्रेलिया गोज फर्स्ट. कारण जनरली आज फक्त तुझेच प्लेअर येतील असं वाटतंय. हो. मला आय एम फिलिंग बॅड बिकॉज एकतर मला या मॅच बद्दल थोडंसं सांगू दे आधी. कारण या चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल दिस वॉज होस्टेड इन इंडिया 2006. And the final was was that very famous incident of pushing. Yeah. But this final was at Wankhede. Nahi. It's at Brabon. Oh. Which is much older na khara tar than the Wankhede. Yes, the original Mumbai. I think तिथे तिथे एक शेवटची टेस्ट जी झाली, that was when Sehwag scored बरोबर कुत्र्यासारखे रन्स अगेन्स्ट साऊथ आफ्रिका. पण आय रिमेंबर कारण माझा रूममेट बघायला गेला होता ती मॅच. पण एनिवे, तर ती मॅच वेस्ट इंडिज वर्सेस ऑस्ट्रेलिया आहे फायनल. दिस वेस्ट इंडिज साईड ही जर मागच्या वेळेस असती T20च्या वेळेला, तर माझे खूप प्लेयर झाले असते. ओपनिंग चंद्रपॉल आणि क्रिस गेलनी केली. यू वॉन्ट नो समथिंग फनी? माझ्या मॅच मध्ये ऑपोजिशन वेस्ट इंडिज आहे आणि त्यांच्याकडे पण चंद्रपॉलच आहे. सो लॉन्जेव्हिटी बघ. ऑल्सो पण फार नाही, 8 वर्षाचा फरक आहे. एनिवे, पण क्रिस गेल प्लेयर ऑफ द सिरीज फॉर 474 रन्स अँड 8 विकेट्स. पण जेव्हा वेळ आली फायनल जिंकायची, तेव्हा वेस्ट इंडिज बंडल्ड फॉर लाईक 138. मग ती बेसिकली T20. या, आणि दिस इज सिमिलर टू द वर्ल्ड कप इन 99 दॅट ऑस्ट्रेलिया वन, वेअर देअर सेमीफायनल वॉज मच मोर इंटरेस्टिंग दॅन द फायनल. आणि आय डोंट नो, ऑस्ट्रेलिया वर प्लेइंग अगेन्स्ट टॉटनम हॉटस्पर्स इन द फायनल. इफ यू प्ले अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया, यू आर टॉटनम हॉटस्पर्स. पण नाही. सो स्पीकिंग ऑफ द विनिंग टीम, ऑस्ट्रेलिया, त्यांचा पहिला बॅट्समन माझा जो काल्पनिक 11 मध्ये माझं म्हणणं आहे की वॉक इन केला पाहिजे, कारण यानंतर एक मोठी समस्या सॉल्व्ह होणार आहे विकेट किपरची. ॲडम गिलक्रिस्ट. काय डिस्कशन करायची गरज आहे काय? म्हणजे साऊथ आफ्रिका तुमचा कोण आहे? मी तुला एक हे देतो, जस्ट टू गिव्ह अ कॉन्टेक्स्ट अबाउट माय गेम एज वेल. वेस्ट इंडिजच्या अगेन्स्ट आणि चेज केला होता साऊथ आफ्रिकानी. फिलो वॉलेस जो वेस्ट इंडिजचा ओपनर होता, ही वॉज द हायेस्ट स्कोरर इन द टुर्नामेंट. आणि त्यांनी फायनलमध्ये सेंचुरी मारली होती आणि हारला होता. सो सेंचुरी फॉर लुझिंग साईड. पण माझा ओपनर आहे डॅरिल कल्युनन. त्याच्या करिअर बद्दल बोलूया जरा आपण. ज्याच्या शेन वॉर्नच्या अॅनिमॉसिटी बद्दल बोलण्याची गरज नाहीये. पॉइंट इज ॲट द एंड ऑफ द डे, स्किल वाईज ऑलवेज
आय मीन इट्स दॅट मिड 1990s साऊथ आफ्रिकाचा पिरियड जिकडे त्यांचे सगळेच चांगले होते, काहीच हे नव्हतं टॉप ऑर्डरचं. सो काही शाउट आउट यू डॅरेल कलिनन. पण अनपॉप्युलर ओपिनियन, डॅरेल कलिनन हे त्याचं पॉडकास्टचं नाव असू शकतं, ज्या अर्थी तो आता क्रिकेटबद्दल बोलतो. करेक्ट. माझा ओपनर इज बाय फार द बेस्ट ओपनर ODIs हॅव एव्हर सीन. नाही यार, माझ्या बरोबरच हे होतं यार कायम. सनत जयसूर्या. अरे यार, कम ऑन. आय एम सॉरी, See you later. सनत जयसूर्या. See you later, Adam Gilchrist. सॉरी, I know, सनत जयसूर्याला बीटच नाही. हँड्स डाऊन वन ऑफ द बेस्ट प्लेयर्स श्रीलंका, वन ऑफ द बेस्ट बॅट्समॅन श्रीलंका हॅज एव्हर प्रोड्युस्ड. आणि बॉलिंगची पण समस्या जाते तिथनं. लिथल म्हणजे तो माणूस क्रीजवर यायचा तेव्हा भीती म्हणजे सगळ्यांनाच वाटायची. डर सबको लगता है, गला सबका सूख जाता है झाला. डर के आगे सनत है. आणि सनत जयसूर्या वॉक्स इन टू द काल्पनिक 11ची टीम. वाव. नाही, आणि हे खूपदा होणार आहे माझ्या बरोबर आज, कारण मिडल ऑर्डरला मी येतोय. स्टार्ट ऑफ द माझ्या काल्पनिक मध्ये 7 येणारच आहेत माझे, तरी 7 येणार आहेत. बघूया. ओके. P2 वरती परत मी माझं पोझिशन 2 वर मेन्शन करतो. माईक रिंडेल नावाचा एक कोणीतरी आहे. आता कोण आहे तो ते पण सांग. तर त्याची ESPN क्रिक इन्फो वरती प्रोफाईल जी खूप जनरली प्लेयर्सची 4-4 पॅराग्राफ लिहिलेले असतात, त्याच्याकडे लिहिलं आहे माईक रिंडेल वॉज अ अटॅकिंग लेफ्ट हँड बॅट who also bowled left arm dobbers and orthodox left arm spin. असं म्हणून त्यांनी सुरुवात केली आहे आणि मग थांबवलंय, कारण तेवढंच लिहिलंय त्यांनी त्याच्याबद्दल. नाही, मला प्रश्न काय आहे, गॅरी कर्स्टन आणि हर्षल गिब्सच्या मित्रांचं लग्न होतं का तेव्हा? हो, ते कुठे लिहिलेले? हा कोण आहे आणि ह्याची हेअरलाईन एवढी मागे का आहे, हे प्रश्न मला पडलेत. पण तुमचे कोण आहेत ते सांगा. लेट्स गो विथ ऑस्ट्रेलिया अगेन. शेन वॉटसन. ऑल टाइम ऑलराऊंडर, वन ऑफ द ऑल टाइम ऑलराऊंडर्स. मगाशी विकेट किपिंगची समस्या म्हणत होता ना. अरे बापरे, वन ऑफ द ग्रेटेस्ट ODI बॅट्समन कुमार संगकारा. हे परत झालेलं आहे ओमकार, हे परत झालेलं आहे. दिस हॅज हॅपन टू यू अगेन. असं कसं चालेल? अरे माझ्या विकेट किपर बरोबर याचा ऑलराऊंडर आणि माझ्या ऑलराऊंडर बरोबर ह्याचा विकेट किपर, हे कसं चालेल? अरे पण त्याचे दोन्ही चांगले तुझ्यापेक्षा. ऑल्सो व्हॉट अ शेम की ही श्रीलंका टीम जिंकली नाही काही. हो रे. That 2007 World Cup, they were the better team, right? In the final. Yes, they were the better. Yeah, they were. आणि त्यांना ॲडम गिलक्रिस्टनी हरवलाय. संघकाराने त्याला इवन 2011 मध्ये they were, I wouldn't say the better team, but I think India had a bigger fire in their stomach is what I feel. कसं आहे, बिकॉज संघकाराने पण टॉसच्या वेळेस पण रेडीचा डाव खेळला नाही ना, मी जिंकलेलो टॉस वगैरे, पण ते सगळं ठीक आहे. त्याचा करिअर खूप बाप आहे. सो कुमार संघकारा वॉक्स इन. ओके, वन डाऊन. फॉर वन डाऊन आय हॅव अ पर्सन ज्याचा माझा पर्सनल ग्रज आहे. ओके, मग तू त्याच्यासाठी भांडणार आहे का? नाही, मी त्याच्यासाठी, तो भारी आहे, पण माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे. कारण जेव्हा तो मुंबईचा कोच होता, मुंबई इंडियन्सचा, तेव्हा त्यांनी माती केली आहे आणि त्याच्यामुळेच माती झाली. मार्क बाउचर, काउंट युअर डेज. मार्क बाउचर आहे माझ्याकडे. ऑलरेडी संघकारा विकेट किपर आहे, ॲज अ विकेट किपर म्हणून पण उपयोग नाहीये. पण ऍट द सेम टाइम म्हणजे 4,500 आय थिंक ODI रन्स आहेत. गुड बॅट्समन कीपर, लाईक नॉट ॲडम गिलक्रिस्ट, नॉट संघकारा, पण वर्थ मेन्शनिंग की हा होता. तू सांग आता, पहिले तू जा, मला ती खूप नंतर डिसअपॉइंटमेंट नको आहे. नाही, इफ दिस वॉज अ टेस्ट 11 दिस गाय वुड वॉक इन. हा माणूस इंडियासाठी थॉन असायचा. अँड ही इज द लेजेंडरी माविन आटापट्टू. ओ बी नाही, घरी जायचं सगळ्यांनी, घरी कोण आहे तुझ्याकडे? त्याच्याकडे माहिती आहे, पंटर असणार. करेक्ट. आणि थँकफुली जॅक कॅलिस नाही आहे. जर आपण ऑब्व्हियस म्हणतोय की रिकी पॉन्टिंग 3ला आहे, वी डोंट इवन नीड टू हॅव दॅट डिस्कशन, तर युअर फेवरेट क्रिकेटर्स फेवरेट क्रिकेटर जॅक कॅलिस इज ॲट 4 फॉर मी. वी आर स्टील मिसिंग आउट ऑन अ ग्रेट प्लेअर ॲट नंबर 4 फ्रॉम श्रीलंका. करेक्ट. बट तुझा कोण आहे 4? माझा 4 आहे डेमियन मार्टिन. सो इट्स लास्ट टाइम पण बिचारा आपण डेमियन मार्टिनला म्हटलेलं ग्रेट कोच, बट इट्स अ गुड लॉस. मी जे नाव घेतलं ना त्याच्यावर
अगेन आय मीन जॅक कॅलिस इज द गोटेस्ट ऑफ गोट्स, सो त्याला कोणीही रिप्लेस नाही करू नाही शकत. आम्ही आता लिटरली त्याचा आता पॉन्टिंगचा इंटरव्ह्यू Pontingचा ही कॉल्स interview. हिम द ग्रेट. Yeah, he- सो इफ इट वॉज लाईक आपण हे बोललोही की जर इफ इट्स पॉन्टिंग वर्सेस Ponting आहे कॅलिस, ना, तरी कॅलिस आला लाईक हा वरती कोणी असू दे खाली कोणी असू दे, कॅलिस हा हे आहे ना लाईक इट्स आपण म्हणलोय आधी पॉडकास्टवर, ऑल ऍक्सेस पास येतो या पॉडकास्ट इफ वरती. यू से कॅलिस इट्स ओव्हर. हा त्यापुढे काय इस चीज के ऊपर नहीं बोलने का. करेक्ट. नाला प्लेयर वन ऑफ द ग्रेटेस्ट बॅट्समॅन अगेन. काय टीम आहे यार ही श्रीलंकाची. बट अगेन ओव्हर कॅलिस ही कांट कम बिकॉज ही इज अरविंद डिसिल्वा. अरविंदा डिसिल्वा स्टायलिश, सुपर स्टायलिश. दॅट कव्हर ड्राईव्ह तो दॅट कव्हर ड्राईव्ह आणि तो लोंबणारा नाडा त्याचा. बम्स यार आज पण. बट यार कॅलिस के आगे कोई नहीं टिक सकता है. अरे ही काय टीम होतीये पण. अरे ही काय टीम होतीये पण. सो जयसूर्या संगकारा, पॉन्टिंग आणि कोण कोण करणार आहे बॉलिंग यांच्या समोर. बस एवढेच आहे काल्पनिक, एवढेच आहे. काल्पनिक 11 मध्ये 4च आपण बस. काल्पनिक 4 करतोय आज. इन्सेन. पण फिल्डर लागतील त्यामुळे Fielder पुढची लागतील. आणि फिल्डर साठी माझ्याकडे आहे. तेवढंच आहे आय थिंक. ओके नेक्स्ट कोण आहे. तर तुम्ही आधी जायच्यात कारण Okay. माझा येणार थोडा आहे. कॉन्ट्रोवर्शियल आहे. कळला Okay. कोण आहे मग. हंसी तो फन्सी. हंसी तो फंसी, पण तुम्ही आधी जा. ओके. हो तुझा हंसी आहे पण माझा हसी आहे. ओ इंटरेस्टिंग. तो हसी तो हंसी तो फन्सी. नाही पण माझी महिला आहे. हा महिला जयवर्धने. अच्छा अच्छा अच्छा. सो ज्याच्यासाठी माझ्या मनात स्पेशल जागा आहे कारण मुंबई इंडियन्सचा बेस्ट कोच. नाही बट ओके आता अनदर वादावादी. सेंचुरी इन द लुझिंग कॉज इन द या 2011. बट इथे वादावादी नाही ना. महिला जयवर्धने वॉक्स इन ना. आय एम कंटेस्टिंग दिस. हो मी पण आय एम सॉरी मी पण. कंटेस्ट इट. ए तू नाही चल बस. काय एक कोणीतरी आतला जॅक लावणारा माणूस लागतो प्रत्येक टीम मध्ये असं माझं म्हणणं आहे. नाही नाही. तू वरचे 4 बघितलेस का नाही लागणार. अरे प्रत्येक टीम मग मध्ये त्यांना कन्व्हिन्स करायला की आज चांगलं खेळू नका ऑल्सो तर तुला लागेल तो. इवन सो हॅन्सी क्रोनी अ ग्रेट कॅप्टन बट वी ऑलरेडी हॅव वन ऑफ द बेस्ट कॅप्टन्स इन रिकी पॉन्टिंग देअर. सो ॲज अ कॅप्टन ऑल्सो त्याची गरज नाही आहे क्वाईट ऑनेस्टली. आणि तो कॅप्टन नाही तेच बरं आहे कारण कॅप्टन असला तर लफडी होतात त्याच्या आयुष्यात. बरोबर आहे. तसं आहे. माझं म्हणणं आहे की इथे मला महिलाची गरज नाहीये, मला मायकल हसीची जास्त गरज आहे इन दिस टीम. इथे महिलाची गरज का नसणार आहे कारण असं सांगतो. तो लाईक दॅट लिटिल बिट ऑफ क्रंचवाले रन्स करायचे. दिस इज नॉट अ इम्पॉर्टंट रोल विच ही प्लेड इन दॅट टीम. त्याची गरज नाही आहे इकडे आता. नाही का नाही. यू स्टील रिक्वायर अ बॅकबोन भाई. समजा अरे द होल थिंग इज अ बॅकबोन. नाही पण तुमचे टॉप 3 गेले समजा झालं कसं जाणार. They are Also, having an मला off एक day. जनरल म्हणायचंय 12,500 ODI रन आहेत महिला जयवर्धनेच्या. हा 12,500 आणि 5,000 मध्ये खूप फरक आहे. हंसी क्रॉनियाचा ऍव्हरेज बेटर आहे महिला पण जयवर्धनेपेक्षा. ऑस्ट्रेलियाचे प्लेयर्स बेसिकली यू कांट फॉल्ट लाईक यू कांट कन्सिडर द लॉन्जेविटी ऑफ देअर करिअर्स राईट. कारण देर इज ऑलवेज समवन नॉकिंग ऑन द डोअर अँड तिथे ब्रुटल आहे सिलेक्शन. एक्झॅक्टली वाय श्रीलंका शुड बी क्रेडिटेड विथ द फॅक्ट दॅट इवन आफ्टर हॅव्हिंग लॉन्जेविटी दे रिटायर ऑन अ हाय. कारण ते चांगले प्लेयर असतात पण मग तेवढे चांगले प्लेयर्स असतात. आपण काल्पनिक 11 मध्ये चांगले प्लेयर्सच घेतो. सिम्पल इज दॅट. नाही आणि मला आय एम विलिंग टू कन्सिडर दॅट फॉर वन थिंग अँड वन थिंग अलोन. संगकारा आणि जयवर्धने टीममध्ये असतील मग तर 50 ओव्हर बॉलिंग केल्यानंतर सुद्धा 90 ओव्हर बॉलिंग केल्याचं Exactly. फिलिंग येणार आहे. सो तसंच आहे. सो आय फेअर इनफ. नंबर 5 जयवर्धना. जयवर्धने वॉक्स इन टू द गेम इझिली. आय यूज टू हेट हिम ॲज अ बॅट्समॅन बिकॉज तो आपल्याला खूप नडायचा. हो, खूप रन करायचा आपल्या आगेच. खूप त्रास द्यायचा. आणि याच्यानंतर माझं फक्त एक शाउटआउट असेल आणि एक आत असेल असं मला वाटतंय. हो पण माझं पण तेच आहे. माझा एक पुढचा आत आहे आणि मग मी निघून जाणार आहे ह्या पॉडकास्टवरनं. माझं झालं असं पण मी निघून जाणार. तर माझा नेक्स्ट प्लेअर आहे हँड्स डाऊन वन ऑफ द वर्स्ट कॉमेंट्री मेंबर रसल आर्नल्ड. अरे अरे आय 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 आय. माझा पण बाय द वे हु वॉज इन दिस मॅच नॉट आउट 56. सो not bad. क्रेडिट Good वेअर क्रेडिट इज ड्यू. आता माझे मायकल हसी पासूनच्या लोकांची बॅटिंगच नाही आली या मॅच मध्ये. कारण तुम्ही चेस करत होता. ऑल्सो 138 138 चेस करताना रिकी पॉन्टिंगनी 57 शून्य. काय म्हणतो. रिकन्सिडर करा रिकी पॉन्टिंगला. कारण लेजंड्स परफॉर्म. कारण आय ओनली बिलीव्ह इन
कॅलिस भाई, कारण कॅलिस भाईने फायफर काढला होता फायनल मध्ये, संपला विषय. नाही श्रीलंकाची बॉलिंगच नाही आली. माझा पण नंबर 6 ला रसल आर्नोल्ड सारखाच बिट्स अँड पीसेस प्लेअर थोडं सगळं करणारा अँड्र्यू सायमंड्स आहे. पण मी कंटेस्ट करणार आहे. तो म्हणजे समोरच्या प्लेयर्सचे बिट्स अँड पीसेस करायचा असं म्हणायचं. हा माझा शेवटचा कॉन्टेस्टेशनचा मुद्दा आहे. मी दिनेश कार्तिकचा फेवरेट ऍडव्हर्टाइजमेंट मधला प्लेअर घेणार आहे. क्या भाई जॉन्टी आहे का तू? जॉन्टी. माझं तेच म्हणणं आहे, दिनेश कार्तिक ग्रू अप इन तामिळनाडू, तिथे हिंदीमध्ये क्या जॉन्टी कॅच पकडारे कोण म्हणत होतं? अजिबात हे खोटं आहे. कोणीतरी असेल ना असं, ते हे असतात ना ते केंद्रीय विद्यालयवाले ट्रान्सफर झालेले हिंदी बोलणार. करेक्ट. पण जॉन्टी रोड्स इज हू आय हॅव, हू आय मीन just for his presence on the field alone. गोयकार रे. Just for his presence on the field alone. अँड्र्यू सायमंडचं पण प्रेझेन्स ऑन द फील्ड वॉज. या पण असे प्लेयर असतात बघ जे ऑल्सो कसं असतं ना, क्रिकेटमध्ये बॅटिंग आणि बॉलिंग हे पण महत्वाचे असतात. चालेल आपण रन बघूया. ऑनेस्टली तू अँड्र्यू सायमंड आणि जॉन्टी रोड्स कम्पेअर करतोयस. रन बघू. ओके रनच का बघू, विकेट्स पण बघूयात. ओडीआय रन सांग मला अँड्र्यू सायमंडच्या. तू सांग आधी. जॉन्टी रोड्सच्या जास्त असतील. 6,000 किती पण? 5935. अँड्र्यू सायमंड्स नाही, जॉन्टी रोड्स. इट्स 5935. नो यू आर जोकिंग. Oh नाही इट्स द बॉल. Oh wow. Jonty Rhodes has scored the same number of runs as Andrew Symonds has played balls. That's amazing. Jonty clearly has more runs. 5935, 5088 आहेत त्याचे. 1000 रन एक्स्ट्रा. आणि नॉट जस्ट दॅट, माझं म्हणणं असं आहे की एका गेमची एक अख्खी फॅकल्टी जेव्हा एका प्लेअर बरोबर सिनॉनिमस होते, जेव्हा वेन यू से, आता नाही ऑफकोर्स, आता नाही, आता आहेत, पण ॲट दॅट पॉइंट वेन फिल्डिंग बिकम्स सिनॉनिमस विथ जॉन्टी रोड्स. बट डू वी नीड अन ऑलराउंडर देअर राईट नाव? नाही, वी हॅव जॅक कॅलिस अँड सनथ जयसूर्या. व्हाय डू वी नीड ऑलराउंडर्स एनीमोर इन दिस टीम? हा, कारण बॉलिंग नंतर येणार आहे तेव्हा संपणार आहे. नाही, मी ऑलराऊंडर म्हणतो दॅट वे रसल आर्नोल्ड हॅज अ शाउट देअर. कुठूनही रसल आर्नोल्डला घेतल्यानंतर लाईक कॉमेंट्री पण नाही करायला लागणार कोणाला. एक्झॅक्टली, दिनेश कार्तिक ऑफ श्रीलंका. पण अँड्र्यू सायमंड्स ऑफकोर्स द विकेट्स आर देअर, द पॉवर इज देअर. नाही पण माझी दिवेश कसा शांत बसलाय तसं मी आता शांत बसणार. नाही, माझं काय म्हणणं आहे, लाईक अगेन आय एम गोइंग टू कन्सीड माय सायमंड्स हिअर, कारण चॅम्पियन्स ट्रॉफी वाइब्स जॉन्टी रोड्स. दॅट कॅच, दॅट फ्लाइंग कॅच इज इन द चॅम्पियन्स ट्रॉफी, राईट? तो फोटो आहे माझ्याकडे कट केलेला स्पोर्ट्स स्टार मधनं. सो जॉन्टी रोड्स. अरे वा, तुझे 2 आले निघ तू. माझे संपले 2 आले. आणि हा होता माझी बॅटिंगचा एपिसोड माझ्यासाठी. कारण इथून पुढे मी फक्त नाव घेईन आणि मग निघून जाईन. सो विल स्टार्ट विथ द नेक्स्ट प्लेअर फ्रॉम युअर एंड. पुढचे 2 मी शेवटी सांगणार आहे. बिग प्लेअर कॉल्ड डेल बेनकेनस्टाईन. ब्रुकेनस्टाईन आहे माझं. चुकलं तुझं. आणि ऑल्सो ओमकार रेगे. तर डेल बेनकेनस्टाईन ज्यांनी 305 रन केल्या त्याच्या बॅटिंग करिअरमध्ये, आणि ॲट अन ॲव्हरेज ऑफ 11 अँड ॲट अ स्ट्राईक रेट ऑफ 16.2 त्यांनी बॉलिंग केली आहे. वाव. आणि त्यांनी त्याच्या 16 बॉल्स टाकल्या अख्ख्या करिअरमध्ये त्यांनी 10 ओव्हर टाकल्या, ज्यात त्यांनी 4 विकेट घेतल्या. हा तुझा नंबर 7 आहे का? हा माझा नंबर 7 आहे. ऐक ना, मला वाटतंय की साऊथ आफ्रिकाची ही एक बी टीम आहे. मनी लॉन्ड्रिंग. अरे आय थिंक जसं फर्स्ट T20 मध्ये लोकांनी उगीच पाठवायचं म्हणून. वेर इज नील मकेन्झी, वेर इज निकी बॉय, वेर इज गॅरी कर्स्टन, वेर इज हर्षल गिब्स. निकी बॉय आहे, पण नन ऑफ दीज अदर गाईज येतील. डोनाल्ड कसा नाही? नन ऑफ नंतर डोनाल्ड पण नाही. बघा ना, आम्ही नाही येणार, बांगलादेशला केलं असणार आहे त्यांनी, किंवा जेन्युअनली कोणाचं तरी लग्न आहे या पॉइंटला. अच्छा, माझा आहे insanely amazing bowler, one of the few bowlers who from Sri Lanka who used to get ripped apart everywhere is Upul Chandana. Okay, ह्याच्यात काही say your name and let's move on. मायकल क्लार्क येतोय आपल्या टीम मध्ये 7 केवढा खालती. मग जर समजा पहिले 6 बॅट्समन आउट झाले तरी मायकल क्लार्क येणार आहे बॅटिंग करायला. 7 ला मायकल क्लार्क होता. अरे हे गंभीर करतोय आत्ता. ते ऑस्ट्रेलिया केव्हापासून करतायत? फक्त बॅट्समन खेळवणार आहेत का ते?
पण त्यांच्याकडे ऑलरेडी सायमंड्स आहे बॉलिंग करायला, वॉटसन आहे बॉलिंग करायला इन द टॉप 6 आणि मायकल क्लार्क स्वतः बॉलिंग करायचाच तेव्हा. हो बरोबर. पण ही मायकल क्लार्कची इनिशियल डेज स्टीव्ह स्मिथ सारखंच होतं ना थोडंसं. आला होता असाच लाईक पार्ट टाइम बॉलर आणि 7 नंबरला बॅटिंग कर म्हणून. आणि मग ऍक्च्युली मी रिकी पॉन्टिंग आहे. टर्न्स आउट मी खूप रन बनवतो. ठीक आहे. काही म्हणजे देयर इज नो नेक्स्ट पण परत मायकल क्लार्क बसलाय 7 नंबरला. 8 नंबर पण नावं घ्यायची तर घ्या तुम्ही, पण ब्रेटली टीम मध्ये जाणार आहे. मला कॉन्टेस्टिंग पॉइंट आहे इथे, सांगतो कसा असेल. थांब त्याच्या आधी मी सांगून टाकू का तुझा प्लेअर तर सांग ना. डेरेक क्रुक्स नावाचा एक अत्यंत फेनॉमिनल तो का डेरेक क्रुक्स रे आपला अगेन ज्यांनी जो त्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये नॉट आउट राहिलेलं त्या इनिंग्स. येस, हॅन्सी क्रोने बरोबर मॅच संपवली होती. कडक स्कोर कार्ड बघतोय. क्रिकेट पण संपवलेलं हॅन्सी क्रोने. 25 विकेट आहेत त्याच्या. मग लास्ट टाइम श्रीसंतचं नाव केलेलं ब्लिप तसं हॅन्सी क्रोनियाचं पण करायचं, सेम रिझन. खरंच. पण ब्रेटलीच्या आय थिंक एका मॅच मध्ये 25 विकेट्स आहेत. करिअर मध्ये त्याच्या 25 विकेट आहेत. तर काय कराल? माझ्याकडे कॉन्टेस्टिंग पॉइंट आहे. का सांगतो मी, कारण माझ्याकडे आहे चमिंडा वास. तू असा ना म्हणजे काढतोय आतमध्ये असा हात घातला असं रे. कारण वाइब्स अगेन चॅम्पियन्स ट्रॉफी जे चॅम्पियन्स ट्रॉफी वाइब्स, टेक्स्चरचे वाइब्स आहेत, जे विसेरल वाइब्स आहेत. आणि असं आणि मग ती पहिली ओव्हर आठवायला लागते. एक्झॅक्टली. आणि मजा म्हणजे चमिंडा वास हॅज मोर विकेट्स देन. Yeah, he does. Oh my God, he has a point. He has precisely 400. 400 on the dot. Precisely 400. ODI wickets. 400 wickets on the dot. Oh my God, is Brett Lee out of the team? Yes. Wow. Also, Brett Lee has been a part of Kalpanik Akra previously for us. Yes, of course. So that was my other contesting point. Also, नाही ही श्रीलंकाची टीम केवढी भारी होती यार. चामिंडा वास ब्रो. चामिंडा वास. आय थिंक the legendary ती जी ओव्हर आहे 4 विकेटची ओव्हर, दॅट इज अनदर वन ऑफ दोज मोमेंट्स की तुम्ही कुठे होता तुम्हाला आठवत आहे का. हो. आणि ऑल्सो ऍट द सेम टाइम चमिंडा वास आय थिंक फास्ट बॉलरला कीपर वरती येऊन थांबणं हे आहे ते. लाईक इट्स द इमेज आय असोसिएट विथ हिम. मला जेन्युअनली वाटलं होतं की चमिंडा वास याच्या नंतर असणार आहे आणि मी देणार होतो. So Chaminda was over Brett Lee, statistically also over Brett Lee, vibes also over Left Brett arm Lee. यार. Left arm. लेफ्ट आर्म ब्रो. Also Chaminda was फुल नेम माहितीये का? नो चान्स. मी समोर दिसतंय मला, पण मला म्हणता नाही येणार. वर्ण कुलसूर्या पेटबिडिंगे उशंत जोसेफ चमिंडा वास. वा कॉंग्रॅच्युलेशन. Just for that name आपण त्याला घ्यायला पाहिजे. कंपल्सरी. कारण झाले ना सगळेच प्लेयर्स. एडिट मध्ये हे अख्खं नाव यायला पाहिजे स्क्रीनवर, नुसतं चामिंडा वास नाही. येस. आणि ब्रेटली असं शिंकल्यावर का वाटतं ब्रेटली. करेक्ट. Just for the longevity of the name also and the career. By the way, Chaminda Vaas has scored more runs than Brett Lee also. अरे he has had a long career यार, long career. ब्रेट लीला कधी बॅटिंग करायला लागणार होती ते दानव जेव्हा वरती बॅटिंग करायचे. सो तसं आहे. 94 पासून 2009 पर्यंत खेळलाय आणि ब्रेटली 2000 पासून 2011 पर्यंत खेळलाय. सो या Chaminda Vaas walking into the 11. अमेझिंग. पेस नाही आहे पण त्यामुळे आता पेस नसणार आहे नंतर कधीच. गरजच नाही आपल्याला. अरे जॅक कॅलिस आहे, कशाला घाबरताय. आता नेक्स्ट तुम्ही घ्या कोणीतरी प्लीज. नेक्स्ट कोण आहे? कारण मला हा नको. तुझा कोण आहे नेक्स्ट? ब्रॅड हॉग. अरे वा. अरे नाही नको. जीप बाहेर काढून टाकणारा तुझाच गेम हा, कारण तुझीच पॉसिबिलिटी आहे. तुझा कोण आहे? माझा निकी बॉय आहे. ठीक आहे. मुथय्या मुरलीधरन वॉक्स इन. थँक गॉड. बरं वाटलं. नाही आता मी खूप चिडलो असतो जर मुरलीधरन आणि मगरामध्ये आला. तुझे ऑलरेडी 2 खाल्लेत त्यांनी. नाही पण इफ इट हॅड कम टू दॅट ना, मुरलीधरन अँड मगरा, वी वुड हॅव टू टेक मगरा बिकॉज पेस अटॅकच नाही तर. नो वी वुडंट. No, we don't have a spinner also. We don't have a spinner. पण आता मुरलीधरन आलेलं आहे. निकी बोये, ब्रॅड हॉग सेम पर्सन. डिस्कस. एंड ऑफ डिस्कशन. बरोबर आहे तुझं. कारण 96 इंटरनॅशनल विकेट्स, लाईक लेट्स बी ऑनेस्ट. ठीक आहे. फॉर पीपल हु डोंट नो हु मुथय्या मुरलीधरन इज, त्याचे फक्त अरे थांब, पॉडकास्ट कोण बघत असेल? हु आर यू अड्रेसिंग या पॉडकास्ट मध्ये? निकिता. हे जे 90 लोक बघतायत त्यांना जर मुथय्या मुरलीधरन माहिती नाहीये आणि तरीही ते हा पॉडकास्ट बघतायत, देन दे आर मॅरिड टू अस. सो ही इज अ पार्ट टाइम बॉलर विथ श्रीलंका, ज्याचे टेस्ट मध्ये फक्त 800 विकेट्स आहेत फक्त. आय मीन कम ऑन. आणि ओडीआयज मध्ये 534 विकेट्स आहेत. ओनली
Bro, there are batsmen who have not scored those many runs. Only player to have more than 1,000 wickets. नाही आहे ना. Warren barely. 990. 990 something. Barely. Only bowler to have more than 1,000 1,000 wickets. wickets. Anil Kumble Nahi, won't be. 614 and what? 250 something. Oh damn. आणि Ashwin Not even close. It's not even 700. It's all combined. T20 पण Ashwin wickets 537 for Test, 156 for ODI, 72. 1001 Shane won. T20 wickets. 750 विकेट अश्विनच्या. Shane Warne is 1001. Anderson is at 991. हे मुरलीच्या टेस्ट मध्ये जास्त आहेत अश्विनच्या अक्रॉस फॉर्मॅट पेक्षा. आणि अश्विनचा जो बेस्ट स्कोर आहे ते त्याचे करिअर रन्स आहेत मुरलीधरनचे. करेक्ट. सो बेसिकली मुरली इज इन. ऑफकोर्स देर इज नो अदर. बाय अ माईल ही इज द बेस्ट फिगर्स फॉर विकेट्स सो ज्यांना माहित नसेल मुथय्या मुरलीधरन, प्लीज सबस्क्राईब करा आमचा पॉडकास्ट. त्याला विकेट्स मिळाव्या म्हणून चमिंडावास बऱ्याचदा ऑफस्टम्पच्या बाहेर टाकत राहायचा की दुसऱ्या एंडनी विकेट काढेल. तेव्हा चमिंडावासला वाटायचं सगळेच विराट कोहली आहेत. नाहीये ह्याचा फायदा उचलायचे ना ते की ह्याच्या पण 10 करूया कुंबळेच्या आहेत तर एनिवे माझी टीम इथेच झालेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं ते करा. मी पण जातो. माझा 10 आणि 11 ऍक्च्युअली 10 नंबरला कंटेस्ट करण्यासारखा प्लेअर आहे. मला खूप आवडायची त्याची ऍक्शन. नेथन ब्रॅकन मग देन ऑल्सो बेस्ट परफॉर्मर इन द फायनल फॉर देम कारण ही हॅज फिगर्स ऑफ. हे चिटिंग आहे यार. श्रीलंकाला बॉलिंगच नाही मिळाली रे. बट नेथन ब्रॅकन. तुझा कोण आहे 10? माझा आहे पॅट सिमकॉक्स. ओल्ड I think now calls the game. I think he's a commentary. He was a guy. commentator. He I think. was, yeah. I think तो आता तिथं लाईक ग्रँडचिल्ड्रनचा होमवर्क घेत असेल. करेक्ट. पण आणि तो तेव्हाही ग्रँडचिल्ड्रनचा होमवर्क घ्यायचा असाच दिसायचा. हो करेक्ट. तर 72 विकेट्स 700 रन्स. सो नॉट रिअली. आय मीन काही हेच नाही आहे. नेथन ब्रॅकनचं मला जस्ट ऑन द स्टॅटिस्टिकल लेवल माझा प्लेअर आत येऊ शकतो. तुझं चांगला असू शकतो प्लेअर. दिलहारा फर्नांडो. इट्स अ गुड प्लेअर. पण म्हणजे आजूबाजूला कोण आहे हे बघता. सचिनला विचारा. सचिन घाबरायचा त्याला. अरे काय एवढा घाबरायचा की त्याला त्यांनी मुंबईमध्ये घेतलं. अरे तो 2 अनप्लेएबल प्लेयर्स त्याला जमलंच नाही कधीच. आंद्रे नेल, दिलहारा फर्नांडो मुंबईकडनं खेळा काही. इथे पण मुंबई लॉबी होतीये का ह्या पॉडकास्ट मध्ये? सवाल. करेक्ट. बट सी इफ यू हॅव अ ग्रेट प्लेअर, you have a song named after you. दिलहारा रे. वा. सो खरंय. दिलहारा फर्नांडो. मला अग्रीड आहे पॉइंट तुझा. हो. सो 10 नंबरला दिलहारा फर्नांडो. Average? 30.2. That's पार्ट टाइम बॉलर नंबर्स ब्रो. 24.36 आहे नेथन ब्रॅकन. ओके पण 187 विकेट्स आहेत. 116 ODIs. विकेट्स 174. तुझ्या किती आहेत? 147. आय थिंक इट्स अ लिटल बेटर. ओमकारचा शाउट. I'm okay with it. नेथन ब्रॅकन पाहिजे. नेथन ब्रॅकन ऑल्सो हेअर. दिलहाराचे पण आहेत. ते आहेत वरती. तुझ्यापेक्षा चांगले आहेत. मला काय वाटतंय माहितीये का, ही जी टीम आहे ती बॅटिंग आहे. लोअर ऑर्डरला वीक आहे का? नाही थांब ना. 11ला एक बेस्ट नंबर 11 इन द वर्ल्ड. या बेस्ट नंबर 11. सो लेट्स गो टू नंबर 11. या ओके. तुम्ही सांगा तुमची नावं म्हणजे मग संपवता येईल एपिसोड. कोण आहे? मी पहिल्यांदा नाव वाचतोय हे. व्हॉट ऑफकोर्स तुला द फेमस स्टीवन एल्वर्दी. अरे तुला एल्वर्दी कसं नाही माहिती ब्रो? जेन्युइनली नाही आठवत यार. काय करू मी? तो असा बिट्स अँड पीसेस खेळलाय साऊथ आफ्रिकाकडनं बराच काळ. जेव्हा अंकल्स 11 करू लेटेस्ट म्हणजे सगळ्यात उशिरा केलेले डेब्यू तेव्हा तो येईल. कारण त्याचा ओडीआय डेब्यू 32ला झाला होता. 32 म्हणू नको, आम्ही 35 आहोत. हे बघा माझं काही म्हणणंच नाही आहे. आणि माझी तर अजूनही इच्छा आहे की मी पोर्तुगालकडनं डेब्यू करेन. लेफ्ट आर्म रिस्पिन. आय स्टिल हॅव लाईक 3 गुड इयर्स इन माय शोल्डर. पोर्तुगाल तुम्ही जर ऐकत असाल तर. आणि पोर्तुगीज टीम मध्ये गोवन बॉर्न अँड रेज तुमचाच आहे. पोर्तुगीज टीम मध्ये ओल्ड लोकांना खेळवायची त्यांना हे आहेच सवय आहे. कॅप्टन वगैरे बनवतात आणि मग त्याला आम्ही सू करेन. ओके. तुझा इज द वर्ल्ड बेस्ट 11 ग्लेन मॅग्रा. माझा 11 इज वर्ल्ड बेस्ट अंपायर कुमार धर्मसेना. 11ला बॅट ॲट 8 नो. पण त्याला 11ला टाकलेलं. करायचं काय? तेव्हापासून त्याचं अंपायरिंग करिअर चालू झालेलं. माझ्या मते काल्पनिक 11 मध्ये एकतरी अंपायर
मग चीटर का नको? अंपायर घ्यायचं तर चीटर पण घेऊया. समजा कुमार धर्मसेना असेल तर हॅन्सी क्रोनिया नसू शकतो. ते पण आहे. बाय द वे आय जस्ट रिअलाइज्ड की नाही कुमार धर्मसेना आय मीन आय रिअली नेव्हर सॉ हिम ट्रुली प्ले म्हणजे आय डोंट हॅव काही काय रे म्हणजे बिट्स अँड पीसेस मध्ये खेळताना मला ऑफकोर्स मला आठवत नाहीये कारण मला शेवटपर्यंत मी खूप बघितलंय त्याला खेळताना पण मला शेवटपर्यंत कळलं नाहीये की तो मीडियम पेसर आहे का तो स्पिनर आहे का तो बॉलर आहे. शिवम दुबे येस आणि साधारण तोच रेकॉर्ड आहे त्याचा 30 चा. फक्त ऑस्ट्रेलिया आली की हरायचं. त्याचे बॅटिंग मध्ये 2000 रन्स आहेत. हो नॉट बॅड आणि नंबर ऑफ विकेट्स दोन्ही मिळून 200 आहेत. नॉट बॅड. दॅट्स अ लाईक अ बँग ॲव्हरेज प्लेअर. मिड करिअर आहे पण पण ह्याचं पण नाव लांबलचक आहे पण मी घेणार नाही कारण ह्याला खूप इम्पॉर्टन्स नाही द्यायचं आहे मला. ग्लेन मग्रा ज्याच्यावर बेस्ट कबूतर हा गेम आहे अवेलेबल ऑन Amazon. ग्लेन मेग्रा हॅज अक्रॉस हिज करिअर्स ओके ओडीआयचं फक्त सांगतो 3.5 times as many wickets as he has scored runs. 381 wickets in ODIs आणि 115 runs. अरे यार पण त्याची बॅटिंग कधी येतच नसणार. करेक्ट. हायेस्ट स्कोर 11. वा त्याला फॉर अ रिझन. ओके तिथे त्या नंबरचा बरोबर त्या नंबरचा थाला करेक्ट. 11 नंबर. अरे 11 तो पोझिशन पण 11लाच यायचा. एवढंच होतं. कोइन्सिडन्स जस्ट कोइन्सिडेंटेड. तर आता टीम झालेली आहे. येस. एकदा फक्त टीम रिकॅप करून सांगतोस का? किती 7 प्लेयर्स म्हणालेस ना तू ऑस्ट्रेलियाचे? 5च आले बहुतेक. माझे हंबल 2 आले असतील भाऊ. हो तुझे 2 आले ना. येस लेट्स गो. तर जॉन्टी दिला ना कारण ओपनिंग पेअर जॉन्टी दिला. अरे ह्याचं नको ऐकू तू. जॉन्टी घेतो त्याला देत नाही कोण कॅच. हे जॉन्टी क्या जॉन्टी क्या कॅच पकडा रे. करेक्ट. ह्याचं तमिळ व्हर्जन कोणाला येत असेल तर प्लीज पाठवून द्या कमेंट्स मध्ये लिहा. ती ऍड हिंदीत असेल रे. तू हिंदी डब बघत अस रे त्याचं. नाही त्याचा तो ऍक्सेंट येत होता हिंदीमध्ये. पण एनिवे काल्पनिक 11 ऑफ चॅम्पियन ट्रॉफी साइड. काय टीम आहे यार. सनत जयसूर्य आणि कुमार संगकारा ओपनिंग द बॅटिंग. उफ. गिलक्रिस्टला बाहेर बसून 1 डाऊन आलेला रिकी पॉन्टिंग. त्याच्यानंतर आलेला आहे द गोट ऑफ गोट द गोटेस्ट ऑफ गोट्स जॅक कॅलिस. रिडिक्युलस टॉप 4. रिडिक्युलस टॉप 4. वेट फॉर इट ॲट नंबर 5 टू स्टील स्टेबलाइज दिस इनिंग्स महिला जयवर्धने ऑन. त्याच्यानंतर आपण ब्रेक घेतला कारण जॉन्टी रोड्स. एक मिनिट. जॉन्टी रोड्स आलेला आहे. त्याच्यानंतर फॉर सम रिझन परत मायकल क्लार्क. की ते रिडंडन्सी आहे. ही ती हार्ड ड्राईव्ह जी पुरून ठेवतात. आणि त्याच्यानंतर चमिंडावास फॉलोड इमिजिएटली बाय मुथाया मुरलीधरन. त्याच्यानंतर नेथन ब्रॅकन परत एक ब्रेक घेतला आणि चान्स देऊया. नेथन ब्रॅकनला बॉलिंग मिळणार नाहीये या टीम मध्ये. हो दॅट्स ट्रू. चान्सच नाहीये. का मिळेल? आणि नाही मिळेल. हो नाहीच मिळणार. चान्सच नाही. आणि नंबर 11 कबूतर ग्लेन मग्राथ. हिअर्स माय क्वेश्चन. पहिली ओव्हर कोण घेतं? ग्लेन मग्रा ओव्हर चमिंडावास. येस ग्लेन मग्रा. हे चमिंडावासही सांगेल तुला. चमिंडावास पण ऑफकोर्स पण इट इज व्हेरी मच लाईक जसप्रीत बुमराह मोहम्मद शमी. नाही हे ते आहे ना. हे ते आहे. दिस इज पॉन्टिंग सेइंग कॅलिस भारी आहे. हो ते आहेच. इट्स एक्झॅक्टली दॅट. ऑल्सो मगरातने सेटअप केलं तर चमिंडावास काढेल ना. बरोबर. फॉर वन्स ही विल बी ऑन द अदर एंड. आणि मग तरी त्रास झाला तर मुरलीधरन मी करताय 800. करेक्ट. एनिवे 3 गोट्स आहेत रे आपल्या टीम मध्ये. 3 गोट्स आहेत. इनसेन. तर ही झाली आपल्याला काल्पनिक 11 वर्सेस काल्पनिक 11 लावायला काय मजा येईल. सून इनसेन. एनिवे तर ती होती आमची काल्पनिक 11 टीम आणि तो होता आमचा एपिसोड. तुम्हाला आमचा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तिकडे खालती दिले सबस्क्राईब बटन लगेच सबस्क्राईब करा. आम्हाला असे ते सबस्क्रिप्शन नंबर्स वाढले तर खूप चांगलं वाटतं.
तुमच्या मित्रमैत्रिणींना, आजी आजोबांना, काका काकींना, आई बाबांना सगळ्यांबरोबर तुम्ही हा एपिसोड शेअर करूया. बिग थँक्यू टू हिप्पी ॲट हार्ट कोथरूड. येस, त्यांच्यामुळे आम्हाला एक घर मिळालंय शूट करण्यासाठी. कारण आमचे प्रोड्युसर म्हणाले नाही इथेच शूट करायचं आता हिप्पीकडेच. तर हिप्पी ॲट हार्ट थँक्यू फॉर दिस. ऑल्सो हिप्पी ॲट हार्टला भरपूर इव्हेंट्स होतात. दर वेडनेसडे एक ट्रिव्हिया असतो आणि तो क्विज मास्टर जो आहे ना तिथला खूप भारी आहे. तर त्या ट्रिव्हियासाठी तर नक्कीच या. मला ॲक्च्युली एक चॅलेंज द्यायचं आहे बघणाऱ्यांना की आत्ता जे सबस्क्रायबर्स ग्लेन मेगराच्या रन्स सारखे दिसत आहेत ते ऍटलिस्ट ग्लेन मेगराच्या विकेट्स सारखे दिसू द्या. आणि मग हळूहळू आपण सचिनच्या रन्स पर्यंत जाऊयात. पण आत्ता गाईज चॅम्पियन्स ट्रॉफी संपेपर्यंत जर 381 पर्यंत पोहोचवलं तर मानला तुम्हाला. करेक्ट. आणि 381ला पोहोचलं ना तर आमच्याकडे एक सरप्राईज पण आहे. येस, ते पण आहे. तर ते तर आपण तेव्हा 381ला पोहोचल्यावर आपण करूया तो सरप्राईज. करेक्ट. एनिवे, मच लाईक द इंडियन क्रिकेट टीम जे म्हणाले माझी बॅट माझी बॅटिंग, नाहीतर मी चाललो घरी.